जर तुमचे केस खूप ड्राय पडले असतील किंवा मग ते मॅनेजेबल राहत नसतील तर आज मी तुमच्यासाठी स्पेशली व्हिडिओ बनवलाय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग सुरू करूया व्हिडिओला। ड्राय म्हणजे काय तर हाय पोरोसिटीचे हेअर असतात आपले। हाय पोरोसिटी म्हणजे काय तर आपल्या केसांमधील क्युटिकल्स खूप ओपन राहतात, तशा केसांना आपण हाय पोरोसिटी हेअर असं म्हणतो। आपले केस हाय पोरोसिटीचे आहे म्हणजे आपली केस खराब आहे असं काही नाहीये, ती एक क्वालिटी असते। जसे की आपली स्किन खूप ऑइली आहे किंवा मग ड्राय पडली, ही आपल्या स्किनची क्वालिटी आहे, तशा पद्धतीने आपण आपली काळजी त्याच पद्धतीने आपले केस जर हाय पोरोसिटीचे असेल तर त्या पद्धतीने आपण काळजी घ्यायला पाहिजे। जसे की आपण रेग्युलर ऑइलिंग करायला पाहिजे। जर तुमचे केस खूप ड्राय पडलेले आहेत तर आपण केस धुण्याच्या आधी नेहमी आपण ऑइलिंग करायला पाहिजे। नंबर 2, आपण केसांना खूप टाइटली किंवा मग कोंब करताना आपण बांबू ब्रश किंवा बांबूचा किंवा मग कोंब यूज करताना आपण मोठ्या दातांचा कोंब यूज करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या केसांची ओढताण होणार नाही। तर आपण काय करायला पाहिजे, आपण खूप हार्शली कोंब करत असेल तर आपल्या केसांना स्प्लिट एंड्सचा खूप प्रॉब्लेम जाणवतो आणि ते झालं की स्प्लिट एंड खूप लवकर जात नाही। त्यासाठी आपल्याला हेअर कटच करायला लागतो। हेअर कट करूनच आपण स्प्लिट एंड घालवू शकतो। तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर कोंब करताना खालून थोडंसं सुरुवात करायची, मग वरती जायचं, जेणेकरून आपले केस खूप जास्त ओढताण होऊन खूप डॅमेज नाही होणार। नंबर 3, नो हीट ॲट ऑल। आपण कोणत्याही प्रकारचा हीटिंग टूल्सचा वापर करायचा नाही। हीट म्हणजे काय की कोणतीही गोष्ट हीटिंगने ओपन होते। जसे की आपण वाफ घेतल्यानंतर आपले पोर्स ओपन होतात, त्याच पद्धतीने आपण गरम पाण्याचा वापर करून जर केस धुतले तर त्याने सुद्धा आपले क्युटिकल्स खूप ओपन होतात आणि ड्राय आणि डॅमेज आणि रफ आहेत असं जाणवतं आपल्याला। तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, जर तुम्ही खूप गरम पाण्याने अंघोळ करत असाल किंवा खूप गरम पाण्याने केस धुत असाल तर त्यासाठी आपण काय करू शकतो, जेव्हा आपण केस धुतो त्यावेळेस आपण गुणगुण्या पाण्याने केस धुवायला पाहिजे आणि लास्टचा जो आपण आपल्या केसांवरती टाकणार आहे तो पूर्णपणे चिल किंवा मग थंड असा टाकायचा, जेणेकरून जे आपले ओपन क्युटिकल्स असतात ते पुन्हा नॉर्मल होण्यासाठी मदत होते। नंबर 4, कोणत्याही प्रकारचा केमिकलचा वापर आपण नाही करायला पाहिजे। जसं की आपले क्युटिकल्स खूप ओपन आहे आणि खूप ड्राय आपले केस आणि आपण त्यावरतीच केमिकलचा वापर करतोय, तर तो पूर्णपणे आपल्या केसांच्या मुळाशी जाऊन ते पूर्णपणे आपल्या केसांना अजून डॅमेज आणि ड्राय करतं। तर त्यासाठी आपण कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर आपण आपल्या केसांना नाही करायला पाहिजे। नंबर 5, सल्फेट फ्री शॅम्पू आपण यूज करायला पाहिजे। तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही यूज करू शकता। मी तुम्हाला असं सजेशन करेन की कोणत्याही प्रकारचा तुम्ही बेबी शॅम्पू घ्या आणि तो यूज करा। बेबी शॅम्पू हे खूप माइल्ड असतात, त्यामुळे आपले केस खूप ड्राय फ्रिझी नाही होत, त्यामुळे तुम्ही बेबी शॅम्पू सुद्धा यूज करू शकता। नंबर 6, हेअर मास्क अप्लाय करणे। तर महिन्यातून 2दा किंवा मग आठवड्याला जर जमलंच तर आठवड्याला तुम्ही एकदा तरी हेअर मास्क अप्लाय करायला पाहिजे। तुम्ही कोणताही हेअर मास्क अप्लाय करू शकता। अंड्याचा हेअर मास्क तुमच्यासाठी खूप बेस्ट असेल, कारण की अंड्यामध्ये खूप प्रोटीन असतं। म्हणजे जर तुम्हाला चालत असेल तर तुम्ही अंड्याचा हेअर मास्क सुद्धा लावू शकता तुमच्या केसांना, किंवा मग तुम्ही त्याऐवजी दह्याचा हेअर मास्क लावू शकता। जेवढं प्रोटीन अंड्यामध्ये असतं तेवढं सुद्धा कर्डमध्ये असतं, त्यामुळे तुम्ही दहीचा सुद्धा हेअर मास्क लावू शकता किंवा मग तुम्ही बनानाचा सुद्धा हेअर मास्क लावू शकता। आता मी इथे बनानाचा हेअर मास्क अप्लाय केलाय, मी 1.5 बनाना घेतलाय। तुमच्या लेंथ वाईज तुम्ही बनाना घ्या। त्यामध्ये मी चांगले मॉइश्चराइज राहावं केस माझे म्हणून मी हनी इथे यूज केले आणि यामध्ये मी 2 चमचे घरी बनवलेले दही टाकले आणि हे चांगल्यापैकी मिक्सरला फिरवून ब्लेंड करून घ्यायचं आणि एक स्मूथ बॅटर तयार झाल्यानंतर हे पूर्णपणे आपल्या केसांना अप्लाय करायचं। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने अप्लाय केलं, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने अप्लाय करून छानपैकी तुमच्या केसांना सगळीकडे लावून घ्यायचं। सगळ्यात पहिले कोणताही मास्क लावण्याआधी आपण आपले केस चांगल्या प्रकारे कोंब करून घ्यायचे, कारण की जर आपले केस व्यवस्थित असेल तर आपलं ॲप्लिकेशन करायला सुद्धा सोपं जातं। आता मी मिडल पार्टिशन करून व्यवस्थित प्रकारे सगळ्या स्काल्पला आणि पूर्ण केसांना छोटे छोटे सेक्शन करून लावून घेणार आहे। तुम्ही पण अशा पद्धतीनेच लावा, जेणेकरून सगळीकडे छानपैकी मास्क इव्हनली स्प्रेड होईल आणि त्याचा इफेक्ट सुद्धा छान राहील। सगळा मास्क लावून झाल्यावर मी अशा प्रकारे बांधलाय आणि वरून परत थोडं ॲप्लिकेशन मी परत करून घेतलंय मास्कचं, जेणेकरून छानपैकी मॉइश्चराइज माझे केस राहतात। आता हे सगळं लावून झाल्यानंतर
झाल्यानंतर मी एका क्लचरच्या साहाय्याने याला पूर्णपणे पॅक करून घेणार आहे आणि आपलं मॉइश्चर टिकून राहावं म्हणून इथं आपण शॉवर कॅपचा यूज करायचा. आता मी इथे पॉलिथिनचा यूज केला आहे कारण की सगळ्यांना खूप इझिली मिळणारी गोष्ट आहे. सगळ्यांकडे शॉवर कॅप असेल असं काही नाही आहे. तुम्ही सुद्धा माझ्यासारखं पॉलिथिनचा यूज करू शकता. आफ्टर वॉश तुम्ही रिझल्ट बघू शकता की किती छान सिल्की आणि सुंदर माझे केस झालेत आणि किती मॅनेजेबल दिसत आहे. मी सुद्धा या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून तुमचे केस सुद्धा सुंदर आणि सिल्की शायनी बनवू शकतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.